सुद्धा काही लोकांना प्रश्न असतात, ते कळत नाहीत, माहीत नसतात. तर हे त्यातून निष्पन्न होऊ शकतं. तर हा आकडा जो आहे 500 गुणिले 2000 साधारण 10 लाख नागरिकांच्या फोन बंद ठेवा सगळ्यांनी. 10 लाख नागरिकांच्या तपासण्या एका संघटनेच्या बॅनर खाली एका दिवसात होणं हा मोठा विश्वविक्रम होऊ शकतो. आणि आजपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एवढा मोठा भव्य दिव्य असा ज्याचं रेकॉर्ड व्हावं, गिनीज बुक रेकॉर्ड व्हावं पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, असं आजपर्यंत झालेलं नाहीये, कुठंच झालेलं नाहीये. कुठल्याच नेत्याच्या बाबतीमध्ये त्याचा वाढदिवसाचं रेकॉर्ड हे गिनीज बुकमध्ये त्याची नोंद घेतली जावी असं कधीच यापूर्वी झालेलं नाही. मग कदाचित आपलं भारताच्या बुकमध्ये होईल किंवा त्या लिम्का बुकमध्ये होईल, ठीक आहे, रेकॉर्ड करण्यासाठी आपण करतोय असं नाही, आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी करतो. परंतु ते रेकॉर्ड झालं तर ते संपूर्ण देशाला जगाला माहिती होईल की हा केवढा मोठा नेता आहे की या दिवशी त्यांच्या युवक संघटनेनं अशा पद्धतीचं एक शिबिर किंवा एक आरोग्य तपासणीची मोहीम त्या दिवशी राबवली आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम या संघटनेच्या जीवावर झाला. आणि जे मग आपल्या युवक संघटनेवर आरोप केले जातात ना की कामच करत नाही, असंच करत नाही, तेच करत नाही, तर ते कुठंतरी आपलं धुवून निघेल आणि आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा की हे युवकांचं संघटन आहे, हे राष्ट्रवादीचं महाराष्ट्राचं संघटन आहे. या संघटनेनं मनात आणलं, ठरवलं, नीट नियोजन केलं, चांगला कार्यक्रम दिला, सगळ्यांनी एकत्रित काम केलं, कष्ट घेतले. आणि जर नेत्यांच्यावर खरी श्रद्धा आपली जर त्या ठिकाणी असेल तर हे कार्यकर्ते आपले एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक विश्वविक्रम या ठिकाणी करू शकतात, हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. आणि साहेबांच्यासाठी हे जे ज्यांच्या तपासण्या होणार आहे त्याला कसं रक्तदान शिबिर जेव्हा घेतो आपण त्यावेळेस ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं, कारण रक्तदानासारखं श्रेष्ठ दान आपण कुठलं मानत नाही. परंतु त्यामध्ये आपण कुणाचं रक्त घेतो आणि ज्याला गरज असते त्याला देतो, पण ज्याचं घेतलंय त्याला माहीतच नसतं की आपण ते रक्त दिलंय कुणाला. आणि ज्यावेळेस एखाद्याला रक्त दिलं जातं त्यावेळेस त्यालाही माहीत नसतं की हे कुणाच्या माध्यमातून मिळालं. त्यामुळं पक्षाच्या पातळीवर नेमकं त्याचं पॉलिटिकल मायलेज म्हणूया किंवा आपण केलेलं जे सामाजिक कार्य आहे हे समाजापुढं थेटपणे जात नाही. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही तपासण्या होणार आहे, मग ते हृदयाची तपासणी सांगितलं, डोळ्याची तपासणी सांगितलं, गुडघ्याची सांगितलं, त्वचेची सांगितलं, लहान मुलाची सांगितलं, बायांची सांगितलं, याच्या ज्या तपासण्या होतील याचा मेडिकल रिपोर्ट जो तयार होणार आहे त्या मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून तो ते जपून ठेवणार आहे ज्याची तपासणी झालेली आहे. त्याच्यावर आपण कव्हरिंग लेटर लावणार आहे. आपल्या त्या ठिकाणचा जो संयोजक असेल किंवा त्या ठिकाणचा जो जिल्हाध्यक्ष असेल त्या पदाधिकाऱ्याचं कव्हरिंग लेटर वरच्या बाजूला असणार आहे की बाबा या ठिकाणी शिबिरामध्ये अशा पद्धतीच्या आपल्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि या तपासण्यामध्ये आपण भाग घेतला, याबद्दल आपलं पहिल्यांदा धन्यवाद. आमच्या उपक्रमामध्ये आपण यामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले आभारी आहोत. आपण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त कराव्यात एवढीच आमची आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि या पुढच्या काळात आपला असाच ऋणानुबंध राहावा आणि कधी आम्ही आपल्या कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी युवक संघटनेच्या माध्यमातून आपल्या पाठीशी उभं राहू, काही अडचण असेल मदत करू, हे असं आपण त्या पत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना एक दिलं. आणि सोबत आपल्या तुमच्या तपासण्या झालेल्या संदर्भातला डॉक्टरांचा जो वैद्यकीय अहवाल आहे किंवा मेडिकल रिपोर्ट आहे तो याच्यासोबत जोडलेला आहे. असं एक कव्हरिंग लेटर प्रत्येक मेडिकल रिपोर्टच्या सोबत दिलं तर आपल्या कार्यकर्त्याचं नाव ह्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. एका जिल्ह्यामध्ये साधारणपणे 40-50 ठिकाणी झालं तर त्या जिल्हाध्यक्षाचं नाव जे आहे त्या जिल्हाध्यक्षाचं नाव, युवक संघटनेचं नाव, राष्ट्रवादीचं घड्याळ त्या 50 गुणिले 2000 बदलं तर जवळपास आपल्या त्या ठिकाणी लाखो होतं. 1 लाख लोकांच्या घरामध्ये आपला तो मेडिकल रिपोर्ट जातो आणि त्याच्याबरोबर आपलं चिन्ह जातं. त्याच्यासोबत आणखी काय केलेलं आहे आपण की यामध्ये एक हेल्थ कार्ड आपण पाहिलं असेल, हेल्थ कार्डचं डिझाईन आहे. हेल्थ कार्ड एक अशी कन्सेप्ट आपण केलेली आहे की ज्याची तपासणी होणार आहे त्या तपासणी झाल्यानंतर ज्या तपासण्या झाल्या त्याला त्या पेशंटला किंवा त्या नागरिकाला आपण ते हेल्थ कार्ड देणार आहे. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हेल्थ कार्ड, साहेबांचा फोटो त्याच्यामध्ये जातो, त्याच्याबरोबर पक्षाचं घड्याळ जातं. आणि आपल्या जो कोणी संयोजन कार्यकर्ता आहे किंवा संयोजन समिती त्यात आपण एक किंवा तुम्ही जे कोणी 3-4 लोक असतात संयोजन करणारे त्या ठिकाणचे ते प्रोटोकॉलनुसार त्यामध्ये फोटो त्यांचे जातात. म्हणजे आपला कार्यकर्ता त्या सर्वसामान्य नागरिकाच्या घरामध्ये त्याच्या चेहऱ्यासहित त्याच्या नावासहित पोहोचतो. आणि त्या हेल्थ कार्डवर उद्या त्याला काही त्या उपचार घ्यायचे असतील, एखादा आजार तपासणीमध्ये आढळला, संबंधित डॉक्टरांकडे गेल्यानंतर किंवा संबंधित हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला 20% उपचारावर सवलत त्या हेल्थ कार्डवर दिली जाणार. आता आपण पुन्हा हे का आपण बोलणार आहे का
आपण ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलला आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत त्याला आधीच सांगायचं की बाबा अशा पद्धतीचं आम्ही हेल्थ कार्ड त्या ठिकाणी देणार आहोत आणि तुम्हाला जे कोणी त्या दिवशी तपासले येणार आहे त्यांच्यावर जो काही उपचार त्याला करायचा आहे त्या उपचार खर्चावर 20% सवलत तुम्हाला ते द्यावी लागेल आणि तर तुम्ही ते आमच्या ह्याच्यात या. आणि एक लक्षात घ्या, याच्यामध्ये त्या हॉस्पिटलचा असेल त्या डॉक्टरची सुद्धा जाहिरात होणार. त्यांचाही त्या ठिकाणी अनेक लोकांपर्यंत त्याचं हॉस्पिटल असेल, डॉक्टरचं नाव असेल ते पोहोचणार आहे. आणि बहुतेक ठिकाणी तुमचे हॉस्पिटल किंवा डॉक्टर तुमचं जो काही त्या ठिकाणी आयोजनाचा खर्च येणार आहे ते सुद्धा करायला तयार होतं. मी आता ठामपणे सांगू शकत नाही, पण माझ्यासोबत इथं डॉक्टर गणेश आंबिके मग त्यांनी पण सांगितलं की जर मला जर अशा पद्धतीची संधी दिली आहे त्या एखाद्या कार्यकर्त्यांनी तर मी त्या सगळ्या चित्रावर खर्च करेन. मी डॉक्टर आहे, कारण त्या दिवशी जे काही 2-5 हजार पैसे देतील त्याची तपासणी माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झाली. माझं हॉस्पिटलचं नाव एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतं, बरोबर आहे. त्यामुळं आपला अप्रोच हा हॉस्पिटलनं कुठेतरी आपल्यावर फार त्याच्यासाठी आपल्याला मेहरबानी करावी असं नाही, परंतु त्यांनी मदत करावी. परंतु असं काही नाही की हे फक्त राष्ट्रवादीचा उपक्रम आहे, त्यांना देखील त्याचा उपयोग होणार आहे, फायदा होणार आहे. तर असं एक थोडंसं आपणही दृष्टिकोन त्याच्याशी आपण स्वतःला तसा ठेवावा, त्यांना विनंती करावी. त्याचा एक पत्राचा नमुना दिलेला आहे आपल्याला. हॉस्पिटल किंवा पॅथॉलॉजी लॅब जे असतील त्या लॅबला कशा पद्धतीचं महिन्याचं पत्र आपण त्यांना द्यायचं आहे. ते आपल्या जिल्हाध्यक्ष असेल त्याच्या लेटरहेडवर त्यांनी द्यावं, किंवा जो कोणी आयोजन करणारा पदाधिकारी आहे, मग तो तालुका अध्यक्ष असेल, शहराचा अध्यक्ष असेल किंवा शहराचा उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव, जे कोणी पदाधिकारी आयोजनामध्ये सहभागी होणार आहे त्याचं लेटरहेडवर त्यांनी त्या संबंधित भागातल्या हॉस्पिटल किंवा पॅथॉलॉजी लॅब किंवा डॉक्टरांचा समूह, त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, त्यांना प्रत्येकाला कदाचित वेगवेगळं पत्र द्यायला. परंतु शक्यतो एखादं हॉस्पिटलच पकडायचं, त्यांनाच ते सांगायचं मुख्य डॉक्टरांना की तुम्ही हे सगळे गोळा करा, वेगवेगळे तज्ञ. आणि असतातच आजकाल बहुतेक हॉस्पिटलच्या बाहेर बोर्ड लागला, या दिवशी ह्याची विजिट, त्या दिवशी ह्याची विजिट, ह्या दिवशी ह्याची, सगळे तज्ञ लोक त्यांना माहीत असतात. आणि हे तज्ञ लोकांच्या माध्यमातून आता त्याच्यानंतर आपल्याला लोकांच्या पर्यंत आपल्याला हे कळलं पाहिजे की अशा पद्धतीचं शिबिर अमुक ठिकाणी अमुक दिवशी अमुक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या वेळेमध्ये आयोजित केलंय. याच्यासाठी आपल्याला जाहिरात करावी लागेल. त्याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला पॅम्पलेटचा नमुना दिला आहे, शेवटचं पान आहे बॅक साईड, ते पॅम्पलेटची दुसरी बाजू, त्याच्या आतमध्ये पॅम्पलेटची पुढची बाजू. आता याच्यामध्ये खाली दिलेलं आहे की वरिष्ठ नेते फोटो ब्लँक ठेवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री असतात, त्या ठिकाणी खासदार आमदार असतात, पक्षाचे वरिष्ठ नेते, मग आपण साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जागा पॅम्पलेटवरची अवेलेबिलिटी बघून वरिष्ठ नेत्यांचे फोटो, त्याच्याबरोबर खालच्या बाजूला जे स्थानिक नेते त्यांचा फोटो, आणि जो संयोजन करणारे जे लोक आहेत ते मग एकटाच करणार असेल, त्याला काही फार वाटत नसेल की बाबा अजून काही कुणाचे फोटो टाकण्याची आवश्यकता आहे, तर तो एकट्याचा फोटो बॅक साईडला खालच्या बाजूला टाकू शकतो. किंवा 4-5 जणांनी एकत्रित येऊन केलेलं असेल आयोजन, तर त्या सगळ्या संयोजन समितीचे फोटो पॅम्पलेटच्या बॅक साईडला टाकू शकता. त्याच्यानंतर त्या याच्यामध्ये तुम्हाला केस पेपरचा एक नमुना दिला. हा केस पेपर जो आहे सगळ्यांनी पाहा, केस पेपर करा. पॅम्पलेट पाहिलं का, तर लाईट दाखवत नाही, सगळ्यांनी पहा. पान नंबर 9 सापडलं, त्याचे पान नंबर 9 आहे. हा केस पेपर हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण आपलं जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्याला या शिबिराच्या आयोजनाची नोंद व्हावी असं आपल्याला वाटतंय. तर त्याच्यासाठी हे आवश्यक आहे, कारण हे रेकॉर्ड असणार आहे. तपासणी केलेल्या नागरिकाचं या ठिकाणी नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कुठल्या तपासणी केल्या त्याचे नाव, परत त्या पॅथॉलॉजी जे कुठे लॅब असेल किंवा हॉस्पिटलचं असेल त्याच्या संदर्भातली माहिती, त्याचा ईमेल आय डी, हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. तर कुठल्या तपासणी केल्या त्याची यादी देणार दुसऱ्या पानावर केस पेपरचा मागची बाजू. परत